नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. गुजरातच्या अहमदाबाद विमानतळाहून लंडनला निघालेल्या विमानाचा भयंकर अपघात झाला. 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर सहित विमान लंडनला निघालं होतं. दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावरून विमान गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावर लँड झालं. त्यानंतर हे विमान लंडनला निघालं. मात्र अहमदाबाद विमानतळावरून लंडनला निघालेला विमान टेक ऑफ घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटात कोसळलं. ही दुर्घटना होण्यापूर्वी एका प्रवाशाला काही असामान्य बाबी आढळल्या. या प्रवाशाने ट्विट करून माहिती दिली आहे. अहमदाबादवरून लंडनला जाणारं एअर इंडियाचं AI-171 विमान दुपारी 1:38 वाजता टेक ऑफ घेतलं. बोईंग 787 ड्रीम लायनर विमान टेक ऑफ नंतर अवघ्या काही मिनिटात कोसळलं. या विमानात एकूण 230 प्रवासी होते. त्यात 2 लहान मुलांचाही समावेश आहे. तसेच 12 क्रू मेंबर देखील होते. प्रवाशांनी भरलेलं विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळलं. या हॉस्टेलमधील काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अपघाताची कुणकुण एका प्रवाशाला आधीच लागली होती. या प्रवाशाने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. प्रवाशी आकाश वात्सा याने ट्विट करत म्हटलंय की मी 2 तासांपूर्वी याच विमानात होतो. मी दिल्ली विमानतळावरून अहमदाबाद विमानतळावर पोहोचलो. या विमानात मला असामान्य बाबी आढळल्या. मी विमानाचा व्हिडिओ काढला, त्यानंतर ट्विट केलं. प्रवाशी आकाश यांनी व्हिडिओ शेअर केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर शंका उपस्थित केल्या आहेत. सीट समोरील AC सुरू होत नसेल तर त्याचा विमान अपघाताशी काय संबंध आहे, असा सवाल काही नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहे. तर या प्रकरणाची चौकशी करायला हवी असे काहींनी म्हटलं आहे. तांत्रिक बिघाडाची माहिती आधीच कळाली असती तर प्रवाशांचा जीव वाचला असता असेही बोलले जात आहे.